जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची सातबाऱ्याला नोंद लावण्याची तरतूद म्हणजे ई पीक पाहणी राज्य शासनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये, केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये हा प्रकल्प राबवला जातोय। ॲग्रीस्टॅकला पूर्णपणे माहिती ई पीक पाहणीच्या माध्यमातून घेतली जाते। अर्थात शेतकऱ्याची जमीन किती आहे, त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून काय पिकं घेतली जात आहेत, ही सर्व एकंदरीत माहिती आता एकत्र केली जाते। आणि जे काही शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई असतील, योजनांचे लाभ असतील किंवा इतर सर्व जे काही बाबी असतील, या सर्व या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आता पार पाडल्या जात आहेत। ई पीक पाहणीचा त्याला आधार घेतला जातोय। मित्रांनो, हीच ई पीक पाहणी खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आहे, परंतु आपली ई पीक पाहणी झालेली आहे का, हा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न पडतो। ई पीक पाहणीच्या ऍप्लिकेशन वरती पाहू शकतो, परंतु त्याची नोंद सातबाऱ्याला आली आहे का, सातबाऱ्याला नोंद येण्यासाठी आपली किती क्षेत्राची ई पीक झाली आहे, कोणत्या पिकासाठी ई पीक पाहणी झाली आहे, हे सुद्धा आपण पाहू शकता। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की आपल्या चावडीच्या पोर्टलवरती यायचं। आपली चावडी पोर्टल आहे महाभूमीवरती, याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या आपली चावडीवरती आल्यानंतर एक नवीन टॅब याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे। जसं आपण फेरफार, सातबारा वगैरे जी माहिती आपण आपली चावडीला पाहत होतो, याच्यामध्ये शेवटी एक टॅब ऍड करण्यात आलेला आहे ई पीक पाहणीचा। या ई पीक पाहणीच्या टॅबवरती ऍड केल्यानंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग, जिल्हा, तालुका, गाव अशी माहिती निवडायची आहे। आता तुमचं जे काही गाव असेल, ज्या विभागात असेल, जिल्ह्यात असेल, त्यानुसार तुम्हाला ती माहिती निवडत जायची। खाली एक कॅप्चा कोड वगैरे दिलेला असेल तो टाकायचा आहे आणि आपला सर्वे नंबर टाकून, आपला जो काही खाते नंबर टाकून आपण आपली ई पीक पाहणी झाली आहे का। आता समजा एखाद्या शेतकऱ्याचे त्या खाते नंबर मधील 3 गट नंबर असतील आणि त्या तिन्ही गटाची वेगवेगळी ई पीक पाहणी केलेली असेल, तर ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल। त्या खातेदाराची एकाच गटाची एखाद्या क्षेत्राची ई पीक पाहणी झाली असेल ती दाखवली जाईल। तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याला लावली आहे का ते त्या ठिकाणी दाखवलं जाईल। कुठल्या पिकाची निर्भेळ सिंचित क्षेत्र आहे की अजिल सिंचित क्षेत्र आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सिंचनाचा स्रोत लावलेला आहे का नाही लावलाय ते सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाणार। आणि आपली ई पीक पाहणी झाली आहे की नाही झाली हे एकदा व्हेरीफाय करणं याच्या माध्यमातून आपल्याला गरजेचं आहे। तर आपली ई पीक पाहणी झाली आहे का हे आपण या आपली चावडी पोर्टलच्या माध्यमातून व्हेरीफाय करू शकता। त्याची नोंद सातबाराला येणार आहे का हे व्हेरीफाय करू शकता, जेणेकरून आपली जर ई पीक पाहणी झालेली नसेल तर अद्याप वेळ गेलेला नाही, आपण आपल्या सहायकाच्या माध्यमातून आपल्या या खरीप हंगामाची ई पीक पाहणी करून घेऊ शकता। साधारणपणे 30-31 ऑक्टोबर पर्यंत याची सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे आणि ई पीक पाहणी सध्या सुद्धा करायला सुरू आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची आणि तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती होती। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह।